नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। तिसरा हप्ता जमा झाला। इथं बघू शकता, स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे मी। इथं बघू शकता की माझ्या वाईफचं अकाउंट आहे, त्यांच्या अकाउंटवर बघू शकता 3000 रुपये जमा झाले। ऑगस्ट महिन्यामध्ये आमचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला होता, जुलैमध्ये नाही झाला होता। ऑगस्ट आणि सप्टेंबर तारीख बघू शकता 14 ऑगस्ट, म्हणजे आजच आम्हाला इथं पैसे भेटले 3000। इथं मी स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे, स्क्रीनशॉट पण बघू शकता की तुम्हाला इथं दिसेल की 3000 रुपये जमा झाले। इथं बघा 3000 रुपये जमा झाले। 14 तारखेला आम्हाला 3000 रुपये जमा झाले। जर तुम्हाला जमा झाले की नाही तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला पण असा मेसेज आला असेल। जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही इथं मोबाईलवर 1 मिनिटात चेक करू शकता की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले का नाही भेटले। 1 मिनिटात कसं चेक करायचं तर तुम्हाला इथं लगेच सांगतो। इथं बघू शकता, सिंपल तुम्ही इथं गुगलवर जायचं, क्रोम ब्राउझरवर जायचं। क्रोम ब्राउझरवर जाऊन इथं सिंपल से सर्च करायचं आधार कार्ड लॉग इन। इथं असं टाईप करायचं आधार कार्ड लॉग इन। जसंही तुम्ही आधार कार्ड लॉग इन टाईप केलं तर तुम्हाला ही पहिली जी वेबसाईट येईल ना, यावर तुम्ही इथं क्लिक करायचं। बघा 1 मिनिटात मी तुम्हाला चेक करून दाखवतो की तुम्ही कसं घर बसून तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता। गुगलवर फक्त आधार कार्ड लॉग इन सर्च करायचं आणि असं ऑप्शन तुमच्या समोर येईल। तर तुम्हाला इथं एक लॉग इनचं ऑप्शन असेल तर लॉग इनवर क्लिक करायचं। जसंही तुम्ही लॉग इनवर क्लिक करणार तर तुमच्या समोर असा ऑप्शन येईल। तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असेल तर आधार कार्ड नंबर इथं टाईप करायचा। इथं काही घाबरायची गरज नाही, ही ऑफिशियल वेबसाईट आहे आधार कार्डची। तुमच्या आधार कार्डद्वारे तुम्ही माहिती करू शकता की तुमच्या बँकेत पैसे पडले की नाही। 1 मिनिटात कसं चेक करायचं तर इथं आधार कार्ड नंबर आणि हा कॅप्चा असतो बघा, कॅप्चा। याला फक्त कॅप्चा टाकण्या अगोदर याला एकदा इथं रिफ्रेश करून घ्यायचं बरं का। एकदा रिफ्रेश करून मी इथं पटापट आधार कार्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करतो बरं का। इथं बघू शकता की मी इथं आधार कार्ड आणि कॅप्चा टाकून ठेवला आहे। फक्त मला लॉग इन आणि OTP वर क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही लॉग इन OTP वर क्लिक करणार तर तुमच्या मोबाईलवर असा एक OTP येईल। तो OTP इथं स्पष्टपणे तुम्ही इथं OTP बघू शकता। तर तो OTP तुम्ही इथं टाकायचा आहे। सांग की OTP येईल, तो OTP पटापट इथं तुम्ही टाकून द्यायचा आहे। कसं टाकायचं, इथं क्लिक करायचं, OTP टाकायचं। जो OTP आला असेल तो OTP इथं पटापट टाईप करून द्यायचा, ठीक आहे। तर तुम्ही OTP टाईप केल्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं। फक्त इथं लॉग इनवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तुमच्या आधार कार्डच्या वेबसाईटवर येऊन जाणार। बघा इथं बघू शकता तुमचं आधार कार्ड वगैरे इथं तुम्हाला दिसून जाईल। तर खाली इथं स्क्रोल डाऊन करायचं, बँक सेंडिंग स्टेटस, इथं स्टेटस असेल स्टेटसवर क्लिक करायचं। या असं बाण असेल यावर क्लिक करायचं। मोबाईलवर करू शकता, काही टेन्शन नाही, घाबरायची काही गरज नाही। इथं बघू शकता, इथं तुम्हाला दिसत असेल की ॲक्टिव्ह, यामध्ये बँकचं नाव दिसून जाईल, कोणत्या बँकमध्ये तुमचं खातं आहे। आणि तुम्हाला जर ॲक्टिव्ह आणि बराबरची इथं असं सिम्बॉल आला असेल तर समजायचं तुमचा हप्ता जमा झाला, समजून जाईल, ठीक आहे। मेसेज जर तुम्हाला आला नसेल तर तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता। बरोबरचं सिम्बॉल येऊन जाईल आणि इथं ॲक्टिव्ह असं दिसून जाईल। तर तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे पडाले आहे, काही घाबरायची गरज नाही। असं 1 मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता। इन्फॉर्मेशन आवडली असेल, माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच या व्हिडिओला लाईक करा। आणि असाच नवनवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे। आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जो भी नवीन अपडेट येईल तो लगेच तुम्हाला पाहायला भेटून जाईल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।